दही घरी लावल्यावर पातळ किंवा आंबट होतं का? मग ही सोपी ट्रिक नक्की यूज करा. सगळ्यात आधी दूध चांगलं गरम करून घ्या. आता बघा, दुधाला उकळी आली आहे, पण दूध अजून पूर्णपणे गरम झालेलं नाही. दही चांगलं घट्ट होण्यासाठी उकळी आल्यानंतर दूध अजून 10 ते 12 मिनिटं चांगलं तापवणं गरजेचं आहे. पहा, दूध आता गरम होऊन बऱ्यापैकी आटलं आहे. दही लावण्यासाठी अगदी परफेक्ट झालं आहे. आता गॅस बंद करून दह्याला एवढं कोमट करूया की दुधात आपण बोट घातल्यानंतर आपल्या बोटाला चटका नाही लागला पाहिजे. आता आपण दही घट्ट होण्यासाठी त्याला विरजण कसं लावायचं ते पाहूया. इथे मी विरजणासाठी 2 चमचे दही घेतलं आहे. ते दही आधी आपल्याला छान पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्याला ते विरजणाचं दही सगळ्या बाजूने छान पसरवून घ्यायचं, म्हणजेच लावून घ्यायचं छान. अशा पद्धतीने सगळ्या डब्याला मी पूर्णपणे दही लावून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण दूध ओतून घेऊया. ओतलेले दूध चमच्याने पूर्णपणे सगळ्या बाजूने एकदा ढवळून घेऊया. आता कमीत कमी 8 ते 10 तास हा डब्बा मी ओट्यावर असाच ठेवणार आहे. 8 ते 10 तासानंतर 2 ते 3 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. बघा, दही किती घट्ट लागलं आहे. कुणालाही वाटेल की आपण आईस्क्रीमच काढला आहे. अजिबात आंबट होत नाही की पातळ होत नाही. छान गोडसर दही लागतं. दह्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.